नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा तेच आव्हान, आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण अधिकात अधिक तटस्थपणे तुम्हाला विश्लेषण सविस्तरपणे पाहता येईल. आता हा काय मुद्दा आहे का की एकदा एकनाथ शिंदे यांनी आपण ह्या स्पर्धेत नाहीयेत हे स्पष्ट केल्यानंतर ऑब्व्हियस चॉईस लोकांच्या मनात असलेली आणि विधिमंडळातल्या बहुसंख्य आमदारांच्या मनात असलेली, इन्क्लुडिंग राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा, ती चॉईस ही श्री देवेंद्र फडणवीस आहे. परंतु हे सरळ सरळ दिसतं आहे की अजूनही पक्षश्रेष्ठींच्या मनातली चॉईस ही देवेंद्र फडणवीस नाहीये. आणि ते जर असते तर आज संध्याकाळी 5:30 वाजता जी बैठक होणार आहे, ज्याला हे तीनही पक्षाचे नेते उपस्थित असणार आहेत, ज्याला अमित शहा असणार आहेत. आणि बघा, मी जसा निकाल आला तशा क्षणापासून मी सांगायला सुरुवात केली होती की कोणी कितीही लॉबिंग केलं तर याचा अंतिम निर्णय हा दिल्लीमध्येच होणार आहे. हे बदललेलं भाजपचं रूप आहे आणि बदललेल्या भाजपच्या रूपामध्ये विधिमंडळातल्या आमदारांचं काय मत आहे त्याला फारसं महत्व नाहीये. आता इथे अनेक प्रेक्षक असं म्हणतात की जातीपेक्षा कर्तृत्व महत्वाचं आहे वगैरे, आणि ते खरंच आहे. कुठल्याही जातीत कोण कसा जन्म घ्यावा आहे की थोडंच त्या व्यक्तीच्या हातात आहे. आणि तरी सुद्धा आपल्याला श्री अमित शहा यांनी बोलावून घेतलं, आणि जर मराठा जातीचा मुख्यमंत्री नसेल तर काय होईल, आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल स्पेसिफिकली चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. आणि आपण सरळ अंदाज बांधू शकतो की विनोद तावडे यांच्याबरोबर जर अमित शहा यांची बैठक झाली असेल तर एकतर त्या बैठकीतल्या माहिती अमित शहा यांनी देणं अपेक्षित आहे माध्यमांना, किंवा विनोद तावडे यांनी देणं अपेक्षित आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली ही बातमी विनोद तावडे यांच्याकडनं आली. आणि पुढे पुष्टी अशी पण आहे की असं जरी झालं तरी देवेंद्र फडणवीस यांना फारशी अडचण येणार नाही असं आपण त्यांना सांगितल्याचं म्हणतं विनोद तावडे यांच्याकडनं. आता राजकारण जर इतकं सरळ, सहज आणि सोपं असतं तर भारतीय जनता पार्टीला एवढा 132चा नंबर आल्यानंतर सुद्धा आपला विधिमंडळ पक्ष नेता निवडायला एवढा वेळ कसा लागला असता. सहज इतकं जर राजकारण असतं तर एवढा मोठा मॅन्डेट आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे एकनाथ शिंदेनी माघार घेईपर्यंत कसं स्पष्ट झालं नाही. त्यामुळे राजकारण हे सरळ सोपं नसतं. उलटं जेव्हा अशी चर्चा होते तेव्हा जो मुद्दा महाराष्ट्रातल्या मतदारांनी निकाली काढलाय असं भाजपच्या बहुसंख्य नेत्यांना वाटतं, त्याची चर्चा पुन्हा का झाली असती. म्हणजे बघा, 2004ला देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ह्या मॅन्डेटवरती लोकांनी कौल दिला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या भाजपला 122 जागा. 2019ला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढली, पुन्हा भाजपला 105 जागा मिळाल्या आणि महायुतीला तेव्हाच्या 165हून अधिक जागा मिळाल्या होत्या. तेव्हा असंच म्हटलं गेलं की मराठा समाजाचे जे 58-59 मोर्चे निघाले त्या मोर्चांनंतर सुद्धा मराठा समाजाचा कल हा भाजपाकडेच राहिलेला आहे आणि त्यांनी व्यवस्थित ते सगळं मोर्चे आणि आरक्षणाचं प्रकरण हाताळलं. ते स्वतःच अनेक वेळेला असं म्हणतात. आता थोडासा फरक आहे. आता फरक काय आहे तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून जरी ह्या निवडणुका झालेल्या असल्या आणि आता इतिहासातलं सगळ्यात मोठं मॅन्डेट भाजपला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं असलं तरी या वेळेला मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. आणि साधारणपणे अशी मांडणी केली गेली की एकनाथ शिंदे यांच्यामुळं मराठा समाजाचं मत हे सुद्धा भाजपला मिळालेलं आहे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे तो कटेंगे, आणि आम्हाला आनंद आहे की ह्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टीची उकल करून आम्ही पहिल्यांदा सांगतो तेव्हा बरेच लोक त्याच्याबद्दल तटस्थपणे म्हणतात की असं असेल का. पहिल्यांदा नाशिकमध्ये पंतप्रधानांचं भाषण झाल्याबरोबर मी म्हटलं होतं की हा धर्म आधारित विभाजनाचा भाग नाहीये, तर एक है तो सेफ है, हे ओबीसी आणि इतर सर्व प्रवर्गाला केलेलं आवाहन आहे. तोच धागा देवेंद्र फडणवीस यांनी पुढे पकडला आणि ते म्हणाले की मराठा समाज सुद्धा 80% हिंदुत्ववादी आहे. आता भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याला खासगीत उघडपणे म्हणा की ह्या निवडणुकीतल्या यशाचं एकच एक गमक काय तर ते म्हणतील की हिंदुत्व. कारण त्यांना जर मग लाडक्या बहीण आणि इतर गोष्टीबद्दल विवेचन करायला लागले तर आपला जो कोर अजेंडा आहे त्याच्यापासून ते दूर जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मूळ स्थायी भागच हा आहे की हिंदू सगळे एक आहे. आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मराठा समाजानं सुद्धा मला भरभरून मतं दिलेली आहेत. एक्झॅक्टली अशाच पद्धतीची भूमिका
भाजपतले आमदार मंडळी घेत असताना हे कसं घडतं की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांना जर मुख्यमंत्री केलं तर मराठा समाजाच्या काय प्रतिक्रिया येतील ह्याबद्दल विनोद तावडे यांना विचारून की जे स्वतः मराठा आहेत जातीनं त्याबद्दलचा संदर्भ हे अमित शहा त्याची चाचपणी करतात आणि म्हणूनच तर म्हटलं की अजूनही भाजपची फर्स्ट चॉईस देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटत नाही. कारण तसं जर असतं तर अशा पद्धतीच्या चर्चा झाल्याच्या आणि अशा पद्धतीची माहिती प्रसूत झालीच नसती. अर्थात देवेंद्र फडणवीस हेच सगळ्यात जास्त आत्ताचे भाजपतले कंटेंडर आहेत की ज्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकतं. कारण त्यांच्या बाजूने अनेक गोष्टी आहेत. एक म्हणजे सलग 3 वेळेला त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेला विजय, 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांनी चालवलेलं प्रशासन, अनेक अपमान सहन करून त्यांनी पक्षासाठी दाखवलेली पक्षनिष्ठा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं त्यांना असलेलं पाठबळ, या देशाच्या आर्थिक वाटचालीमध्ये महाराष्ट्रानं महत्वाची भूमिका बजावावी असं जे पंतप्रधानांना वाटतं त्यात महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा आणि इतर कामं करण्यासाठी ज्याची प्रशासनावरती उत्तम मांड आहे अशा नेत्याची असलेली गरज आणि त्याहून महत्वाची आता या सरकारमध्ये जर 2 उपमुख्यमंत्री होणार असतील तर त्यातले एक उपमुख्यमंत्री हे 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. आणि समजा एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले तर ज्यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे अशा व्यक्तीला तुम्हाला सत्तेत घेऊन बरोबर चालायचं. अशा वेळेला एखादा नवखा किंवा अशा वेळेला ज्याला प्रशासन कळत नाही अशी गोष्ट असलेला व्यक्ती जर मुख्यमंत्री पदावरती आला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे त्याला अक्षरशः गुंडाळून टाकतील. आणि हे केलेलं आहे. म्हणजे जेव्हा श्री उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा त्या सरकारमध्ये चलती ही अजित पवारांचीच होती असं म्हणतात. म्हणजे कारण ते निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची धडाडी त्यांच्यामध्ये होती. आणि या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला जात असताना सुद्धा अशी एक कुठली गोष्ट होती की जी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाते तर भाजप अंतर्गत सुरू असलेलं त्यांच्या विरोधातलं लॉबिंग जे 2014ला नव्हतं, 2019ला नव्हतं. कारण 2014 ते 19 ज्याला इंग्रजीमध्ये एकच शब्द आहे ब्रुटल, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी कारभार केला आणि आपल्याच सहकाऱ्यांचे पंख कापले त्याच्यानंतर फारसं धाडसच कुणी त्यांच्या विरोधात करत नव्हतं. आणि 2014ला तर तो प्रश्नच नव्हता कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काय करतील ह्याबद्दल कुणालाच काही अंदाज नव्हता. पण आता तशी स्थिती नाहीये. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये भाजप अंतर्गत सुद्धा एक लॉबी आहे जी लॉबी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ नयेत अशा पद्धतीचा प्रयत्न करताना दिसते आहे. आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टीबरोबरच त्यांचं केंद्रीय नेतृत्वाबरोबरचं असलेलं सख्य ज्याची महाराष्ट्रात सतत चर्चा होते आणि कुणीही ऑन रेकॉर्ड म्हणणार नाही की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण त्यांचं अमित शहा यांच्याबरोबर न जमणं हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शहा यांना ते का नको आहे तर त्यांची स्पर्धा नको आहे. एक स्वच्छ चरित्राचा कार्यक्षम असा व्यक्ती त्यांना नको आहे. कारण 2029 नंतर भाजपला सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती नव्या नेतृत्वाची चाचपणी करावीच लागणार आहे. आणि अशा वेळेला योगी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हेच सर्वात मोठे स्पर्धक हे अमित शहा यांच्यासमोर असतील. आणि जर देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यांना कोअलिशन गव्हर्नमेंट चालवण्याचा अनुभव आहे हेही आता दिसलंय 2014-2019 मध्ये. आणि याच वेळेला जर आता पुन्हा हे कोअलिशन गव्हर्नमेंट त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवलं आणि त्याच्यातनं जे पंतप्रधानांना अपेक्षित आहे अशा 5 ट्रिलियन मधल्या 3 ट्रिलियनची बाजू जर महाराष्ट्रानं सांभाळली तर देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रीय पातळीवरचं आधीच असलेलं जे वर्चस्व आहे ते वाढायला सुरुवात होते. आणि याच कॉन्टेक्स्टमध्ये मला अजूनही वाटतं की देवेंद्र फडणवीस ही भाजपची फर्स्ट चॉईस या क्षणापर्यंत तरी नाहीये. याच्याबद्दल खूप चर्चा होतील. कारण काल स्वतः जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की काय मुख्यमंत्री कोण होणार तर त्यांनी हात जोडले. त्या हात जोडण्यामध्येच अनेक गोष्टी आहेत. गेल्या 3-4 दिवसांनी त्यांची देहबोली सुद्धा जर आपण बघितली तर ती सुद्धा फारशी एका मुख्यमंत्री पद आपल्याला मिळालेलंच आहे अशा आविर्भावात असलेल्या नेत्यांची नाहीये. आणि म्हणूनच तर या गोष्टीवरती आपण म्हणतो आहोत की जसं दिसतं आहे तसं नाहीये. अर्थात भाजपसमोरचे पर्याय कमी आहेत. थांबूया आपण इथे. 5:30 वाजता या संदर्भातला खूप सारा ड्रामा सुरूच होईल. आपल्याला अनेक तपशील नव्याने कळतील. पण हा योगायोग नाहीये की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या शेवटच्या क्षणापर्यंतच्या चाचपण्या सुरू आहेत आणि विनोद तावडे यांचं मत घेतलं जात आहे. पुन्हा एकदा तेच आव्हान की आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आमचे हे जे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा होता की नाही याच्याबद्दल कधीतरी स्वतंत्रपणे आपल्याला विचार करावा लागेल.
पण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, याबद्दल काही दुमत नाही. थांबूया.